नमस्कार. काय म्हणताय? काय नाही, तिकडून येऊ लागलो पावसानं जोर सकाळी. तिकडून येण्यासारखंच नाही आता. आम्ही इकडे पंढरपूरला. अच्छा, तिथे चहा ठेव. या रोडला इकडून जास्त काम चालू आहे. नाही, इकडूनच यायला पाहिजे. हा सातारलाच जातो. ह्या रोडनं म्हणजे ह्या रोडला काम चाललंय आता, त्यामुळे मी लोकांना सांगतो इकडून येऊच नका ना. हा त्या मॅपवर दिसतच नाही ना. फोन इतर रेंजच नाही. मी लोकांना मार्गदर्शन किंवा सल्ले का देत नाही, तर तुमची भौगोलिक परिस्थिती मला माहीत नसती, माझ्याकडची तुम्हाला माहीत नसती. त्याच्यामुळे जे काय परिस्थिती असेल मी नेहमी सांगत असतो परिस्थितीनुसार करा. तर आता तुम्हाला मी दाखवतो आमच्याकडची परिस्थिती. आत्ताचा पाऊस चालू झाला आहे. चालू पावसामध्ये अशी परिस्थिती असती, आणि जर काय कंटिन्यू पाऊस झाल्यानंतर काय परिस्थिती होईल या तुम्हाला मी दाखवतो. आता हे म्हणजे जीवाच्या करारीवरती नेपेर उभा आहे. म्हणजे वाऱ्याची झुळूक आली तर तो खाली पडेल एवढ्या परिस्थितीत त्याची परिस्थिती आहे. तर आता या तुम्ही इकडे दाखवतो मी तुम्हाला काय पद्धतीनं वातावरण होतं आणि काय पद्धतीचं मॅटर होतो. अशा पद्धतीत जर आमच्याकडची शेती करायची किंवा चाऱ्याचं नियोजन करायचं म्हटलं तर एकदम खतरनाक परिस्थिती होती. तर बघू शकता आता इकडची बाजू तुम्ही. पण माझ्या शेताची अशी परिस्थिती होती का? तर नाही आहे. तर आमच्या तिथल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये अशी परिस्थिती होते. आता हे म्हणजे स्विमिंग पूल झालेला आहे. तुम्ही म्हणाल की असं काय झालं आहे आणि ते कसं काय? तर आता हा स्विमिंग पूल झालेला आहे आणि अजून म्हणजे 1-2 महिने तर हे अशाच पद्धतीनं पाणी तुंबून राहतं प्रत्येक क्षेत्रामध्ये. आता हे फक्त थोडंसं इकडचं क्षेत्र बाकी राहिलं आहे का? तर इकडं जास्त चढ आहे आणि तिकडं जास्त सपाट आहे. तुम्ही म्हणाल की फोडून लावलं पाहिजे पाणी, जाऊन द्यायचं नदीला, तर ते पाणी ऑलरेडी फोडलेलं आहे. असं नाही की ते साठवून ठेवलेलं आहे, तर ते ऑलरेडीच फोडलेलं आहे. पण पाऊसच एवढा येतो की हे पाणीच कमी व्हायला वेळ नाही. आणि अशामध्ये तशी परिस्थिती. आणि तुम्ही बघाल ते ठिबकची लाईन दिसत असेल तुम्हाला, तर ती ठिबकची लाईन त्याच्यावरती लाटांवरती झेलत आहे, म्हणजे पोवायचं काम चाललेलं आहे. तर अशा परिस्थितीचं वातावरण आणि अशा परिस्थितीचा आमच्याकडं पाऊस पडतो. मग अशा परिस्थितीत चारा करायचा तर कुठला चारा करायचा? तर अशा परिस्थितीत कोणताही चारा येत नाही. किती मार्गदर्शन असू द्या, किती शास्त्रज्ञ असू द्या, अशा परिस्थितीत लढा करायचा तर कुठलाही लढा होत नाही आणि चाऱ्याची कुठलीच संकल्पना होत नाही. कारण त्या चाऱ्याला जे काय आहे ते पाण्यातून बाहेर असेल तर चारा काय होईल ना. तर हे आमचं सर्व पाण्याच्याच खाली असतं. आणि पाणी म्हणाल तर काय माझ्या शेतात पडतं आहे का? तर असं नाही. तर पूर्ण आमचा जो काही एवढा डोंगरावरचा जो परिसर आहे, म्हणजे आमच्या आजूबाजूचा पण अति प्रमाणात पाणी. आणि धबधबे पाहाल तर जिकडे पाहाल तिकडे धबधबे, जिकडे पाहाल तिकडे धुक्याचे लोट, त्याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही. आता हे जे नेपेर आहे ना, ते आपल्याला माहिती होतं की एवढा भाग पाण्यामध्ये भिजत नाही किंवा डुबत नाही, म्हणून आम्ही एवढ्याच भागामध्ये नेपेर लावले. तुम्हाला आता वाटलं असेल की हे एवढं सर्व क्षेत्र पडलं आहे मग नेपेर का लावलं नाही वगैरे वगैरे सर्व गोष्टी तुम्ही सांगितल्या असत्या. पण आम्हाला माहिती आहे की एवढ्या भागामध्ये पाणी साचत नाही, म्हणून ते नेपेर त्या भागातच लावलेलं आहे. आणि जर ह्या काय भागामध्ये लावलं असतं तर नेपेर आज पाण्यामध्ये असतं आणि ते मग किती जगेल हे तुम्ही विचार करा. मग अशा कंडिशनमध्ये मेंढीपालन आहे. पाण्यामधले 3 महिने ह्या शेतातलं पाणी आटत नाही, कोणाच्याच आटणार नाही. 3 महिने तर कधीच पाणी कमी होत नाही. आणि तुम्ही म्हणाल की हे क्षेत्र आहेत, तर मी तुम्हाला अजून क्षेत्र दाखवतो. पाणी कधीच कमी होत नसतं, तर उलटं वाढत 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 जातं. आत्तासा फक्त चालू आहे. ज्यावेळी अतिदुष्काळ पडतो, म्हणजे ज्या वर्षी अतिदुष्काळ पडतो त्या वर्षी आमच्याकडे जेमतेम पाऊस पडतो. आणि ज्या वर्षी लोक म्हणतील ना कमी पाऊस पडतो, त्या वर्षी आमच्याकडं सरासरीप्रमाणे म्हणजे ज्या दरवर्षी पडतो त्याच्या प्रमाणे पडणार, अशा पद्धतीनं पावसाचं वातावरण असतं. आणि पाठीमागचं स्विमिंग पूल तर बघू शकता. मी मग एका व्हिडिओत सांगितलं होतं, मग आमच्या थोड्या दिवसांनी आमच्याकडे स्विमिंग पूल असतात. तर आमच्याकडे स्विमिंग पूलची काही कमतरता नसते, काही म्हणजे अति क्वालिटीचं स्विमिंग पूल. आणि त्याच्यावरती मग तुम्ही लोक ये ना स्विमिंग करायला, म्हणून मी काय केलं आहे, त्या ठिबकच्या पाईपी ज्या येतात त्यांना स्विमिंग करायला ठेवलेल्या आहेत. त्याचा पाण्याचा पण अपमान झाला नाही पाहिजे ना. काय तर म्हणाल मी एकटाच तुंबलो आहे आणि कोणच आहे ना, म्हणून ते आपलं ठिबक जे आहे ते पाण्यावरती स्विमिंग करते. तर आता मी तुम्हाला दाखवतो की माझं क्षेत्र नाही तर बाकीच्यांचं क्षेत्र पण किती तुंबलेलं आहे. चला या आता बघू शकता. तुम्ही म्हणाल की वावरं तुंबवायसाठी ह्यानं प्लॅनिंग केलं आहे व्हिडिओ करायसाठी, तर बघू शकता इथं. हा ना इकडे जरा दाखवा कॅमेरा. तर हे इथे अशा पद्धतीनं पाणी जाण्यासाठी एक रस्ता ठेवलेला आहे. दिसतंय तुम्हाला पाणी जाताना.
तर हे पाणी जाण्यासाठी रस्ता ठेवलेला आहे आणि त्याच्यातून पाणी ह्या शेतामध्ये येते. अजून त्या पद्धतीनंच तुम्हाला दाखवतो. दुसरं एक क्षेत्र आहे आपलं, नाहीतर याल तुम्ही स्विमिंग करायला माझ्याकडे. तर दुसऱ्या साईडनं बघू शकता हे इथून पाणी खाली जात आहे. आता हे झालं माझ्या क्षेत्राचं. कॅमेरामॅन बघू शकता आता तुम्ही, त्यांच्या कॅमेरामॅनचं खालचं पाय बघू शकता किती पाण्यात जात आहेत. आणि हे आपलं असं क्षेत्र असताना आता तुम्ही म्हणाल की तुझं क्षेत्रातून बोलायचं आणि व्हिडिओ करून दाखवतेस, आम्हाला जसं काही माहीत नाही का. तर आता माझं क्षेत्र सोडा, इकडचं क्षेत्र बघा. मी काय माझं क्षेत्रातून बोलू आहे का. तर माझ्या क्षेत्रापेक्षा ही सर्व क्षेत्र अशीच असतात आमच्याकडे. आणि म्हणून आमच्याकडे कुठलाच चारा, कुठलाच क्वालिटी काही होत नसतं. आणि अशा पद्धतीनं आमच्याकडचं हे वातावरणामुळं होतं. आता सर्वीकडे जिकडे बघाल तिकडे पाणी तुंबलेलं असतं. आणि तुम्ही म्हणाल एवढ्या डोंगरावरती एवढं पाणी तुंबलं आहे, तर एवढ्या डोंगरावरच एवढं पाणी तुंबतं. आता माझ्या बाजूला पडीक क्षेत्र आहे, त्याचा तुम्हाला नजारा दाखवतो. तर हे पडीक क्षेत्र आहे माझ्याकडचं, बघू शकताय त्याच्या बाजूला. तर हे सुद्धा अशा पद्धतीनं तुंबलेलं आहे. आणि असं सर्व गोष्टी होत असतात. त्याच्यामुळं आमच्याकडं जी काय शेती किंवा जे काही केलं पाहिजे ते ह्या क्वालिटीतनं होत नाही आणि करता येत नाही. हा एकमेव पर्याय आहे. तर असं पहिल्याच पावसामध्ये आमच्याकडचं वातावरण आहे. तर पावसाची जी परिस्थिती असते आमच्याकडे तर ह्या पद्धतीनं असते. वर डोंगर पाहाल तर डोंगरावरनी अति धबधबे म्हणजे एवढं प्रमाण पाण्याचं आहे की जिकडे पाहाल तिकडे पाणीच पाणी असतं. आणि असं पाणी 1 ते 2 महिने कंपल्सरी ह्या शेतामध्ये राहतं आमच्याकडच्या. त्याच्यामुळं आमच्याकडं कुठलाच चारा करता येत नाही आणि कोणती संकल्पना चालत नाही. तुम्ही मस्त सांगाल की मला हे करा आणि ते करा, पण विचार करा आता हे कमीत कमी 1 ते 1.5 फूट पाणी साचलेलं आहे. 1 ते 1.5 फुटाच्या वर जर सरी करायचं आणि त्याच्यावरती चारा लावावा लागेल तर काय होईल. मग त्यापेक्षा आम्ही काय करतो, जो काय उन्हाळ्याचा जो काय आमच्याकडे जो टायमिंग भेटतो त्या पिरियडमध्येच टायमिंगमध्येच आणि त्या वेळेतच करावं लागते. हलगर्जीपणा किंवा अशी टाळाटाळ हे सर्व गोष्टी करूच शकत नाही आम्ही. आणि त्या पद्धती आणि हे औषध बघाल तुम्ही, तुम्हाला दिसेल मेडिक्लोर असते. तर आमच्याकडे जी जळू असते ना ती पायावरती किंवा अंगावरती चढली की तिच्यावर तिचं 2 थेंब टाकायचं, ह्याच्यासाठी ते जळू असतं. आणि नेपियर बघू शकताय तुम्ही, ज्या भागामध्ये पाणी साचत नाही तेवढ्याच भागामध्ये नेपियर आहे. आणि जर का ह्या पूर्ण भागामध्ये नेपियर असतं तर त्या नेपियरला शेवाळ येतं आणि वरनं ते कुजत खाली येतं. अशा पद्धतीचा नेपियरचा प्रकार होतो. मग ही सर्व स्थिती आमच्याकडं असल्यामुळे आणि जे काय आहे वातावरण त्याला आम्ही काही नाही म्हणू शकत नाही किंवा त्याच्यावर मात करू शकत नाही. तर त्याच्याबरोबरच सोबत चालत जे काय आम्हाला करता येईल त्या पद्धतीनं आम्हाला करावं लागतं. आता तुमच्या शेतात असं पाणी तुंबवायचं म्हटलं तर 2-4 दिवस असा पाऊस पडायला लागेल किंवा 2-3 दिवस विहिरीचं विंजन सोडावं लागेल तर तुंबल. पण आमच्याकडे 2 दिवस जरी पाऊस पडला की अशा पद्धतीनं स्विमिंग पूल होतात. ज्यांना कुणाला वाटत असेल तर या पाहायला स्विमिंग पूल करायला काही हरकत नाही. धबधबे तर आमच्याकडे फ्री आहेत, बिना कॉस्टचे सर्व धबधबे आहेत, काही विषय नसतो. फक्त येताना ज्या काय तुम्हाला त्रास किंवा ज्या काय अडचणी होतील तेवढ्याचा सामना करत या. त्याच्यानंतर हे सर्व नजारा भेटेल तुम्हाला पाहायला. आणि डोंगरातनं जिकडे पाहाल, जिकडे तुमची नजर जाईल तिकडे तुम्हाला येणारा पाण्याचा धबधबाच दिसेल. आणि नाही दिसला तर धुके मात्र 100% दिसतील. ह्या 2 गोष्टी तुम्हाला आमच्याकडे 100% दिसतील. आणि जर काही धुके कमी असेल तर मग मात्र पाण्याचा धबधबा तुम्हाला 100% दिसेल. आणि अशा वातावरणात आणि अशा परिस्थितीत हे मेंढीपालन करायचं असतं. तुमच्यावानी सुपीक भाग आहे गेला, तुम्ही म्हणता ना शो घास लावा आणि तो घास लावा. सांगा ना अशा वातावरणात किंवा असं तुंबलेल्या क्षेत्रातनं कापायचा कसा घास. बरं कापून रोज न्यायचा आहे. म्हणून आम्ही काय सांगतो, रोज शेतात जाऊ नये किंवा जावावं लागणार नाही याचं काहीतरी नियोजन करावं लागतं. त्याच्याशिवाय होत नसतं. कारण हे पाठीमागे जे दिसतंय ना तुम्हाला शेततळं, तर त्याचं शेततळं असं होतं आमच्याकडे पावसाळ्यामध्ये. आम्हाला माहिती आहे म्हणून आम्ही रोज शेतात जावं आणि रोज चारा कापावा असली संकल्पना ठेवत नाही. कारण आम्हाला माहिती आहे की आमच्याकडे काय होतं. तुमच्याकडे तसं करता येईल, तुम्हाला ते सर्व काय करता येईल. त्यामुळे काय होतं, म्हणून मी कधी कुणाला सांगताना किंवा एखाद्याला सल्ला देताना आम्ही कोणता चारा लावू वगैरे त्यावेळी मी का सांगत नाही, तर मला तुमची परिस्थिती काय माहिती आहे. मला माझ्याकडचीच परिस्थितीचा अंदाज आहे, त्याच्यामुळे मी तसा करतो. तर तुमच्या परिस्थितीचा जसा तुम्हाला अंदाज असेल त्याच्या
त्याच्यानुसार करा तरच सक्सेस होईल. आता मी जर सांगितलं असतं किंवा तुम्ही जर मला सांगितलं असतं ह्याच्यामध्ये तुम्ही जर मेथी घास करा किंवा मेगास्वीट करा किंवा काय करा, राहिलं असतं का? तर ह्या सर्व गोष्टी फक्त माहीत नसल्यामुळे, संकल्पना नसल्यामुळे आपल्याला कळतात. पण जेव्हा आपण त्या भागात फिरू, ज्या भागातनं येऊ, त्या भागाचं वातावरण किंवा तिकडचं क्लायमेट कसं आहे ते पाहिल्यानंतर ह्या सर्व गोष्टी करता येतात, अन्यथा करता येत नाहीत.